कारण आता नवरात्री जवळ आलेली आहेत आणि सगळ्यांचे उपवास असतात. सो खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि कधी कधी साबुदाणा भिजवायचाही आपल्या लक्षात राहत नाही. सो अशा वेळी कच्च्या साबुदाण्याची चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आज आपण बघणार आहोत. साहित्य कमी लागतं, घरच्या साहित्यात होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. आता ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 1 कप कच्चा साबुदाणा घ्यायचा आहे. इथे कोणताही आपण भिजवलेला साबुदाणा वापरणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल. त्याच्यानंतर 1 छोटा कप आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत. हे मी कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत, भाजलेले शेंगदाणे नाहीत घेतले. अशा प्रकारे या सगळ्या कच्च्या वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी, 3 ते 4 मिनिटे पुरेसे होतात हे भाजण्यासाठी. आपल्याला हे मीडियम आचेवरती भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, मिरचीसुद्धा छान अशी आपली भाजलेली आहे. जेव्हा या मिरचीला जे डाग पडतात तेव्हा समजून जायचं की मिरची आपली भाजलेली आहे. सो हे आपण 3 ते 4 मिनिटासाठी मीडियम ते हाय फ्लेमवर तुम्ही भाजू शकता. फक्त जास्त करपून देऊ नका, कारण मिरच्यांना डागसुद्धा पडलेले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा भाजलेले आहेत. त्याच्यानंतर हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. रूम टेम्परेचरला आपल्याला थंड करायचं आहे. त्याच्यानंतर यामधल्या आपण ज्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत. इथे जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा, जेणेकरून ते आवडीने खातील आणि त्यांना तिखटही लागणार नाही. इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि जे आपण शेंगदाणे आणि साबुदाणा भाजून घेतला होता, थंड करून घेतला, त्याच्यानंतर आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. जर तुमच्याकडे मिक्सरचं मोठं भांडं असेल तर तुम्ही सगळं एकदम बारीक करू शकता आणि जर छोटं भांडं असेल तर तुम्हाला थोडं थोडं करून ते बारीक करावं लागेल. अशा प्रकारे आता ही मी पावडर याची बनवून घेतलेली आहे. जर तुम्ही थोडंसं जाडसर बनवलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता ही जी आपण पावडर तयार केलेली आहे ती एक आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. ही रेसिपी करायला सोपी आहे, घरच्या साहित्यात होणारी आहे आणि नवरात्रीला उपवास असतात, खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो, तेव्हा ही रेसिपी आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला ते परत एकदम मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ते बटाटा घ्यायचा आहे. बारीक चिरून घेऊ शकता किंवा मोठा जाडसर असा चिरून घेतला तरीही चालेल. मग अशी ज्या आपण मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे तोडून घालायच्या आहेत. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे तुम्हाला बटाट्याच्या आणि मिरचीच्या चवीप्रमाणेच मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जर जिरे तुमच्याकडे उपवासाला चालत नसतील तर तुम्ही इथे स्किप करू शकता, नाही घातले तरीही चालेल. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, अर्धा कप तुम्ही पाणी घालू शकता आणि हे आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं एकदम जाडसर असं आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे. तुम्ही एकदम बारीकसुद्धा करू शकता किंवा थोडंसं असं जाडसर ठेवलं तरीही चालेल. आता जो आपण मगाशी पीठ घेतलं होतं साबुदाणा आणि शेंगदाण्याचं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. जर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर नाही घातलं तरीही चालेल. अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत. इथे आपण जे लाल तिखट वापरत आहोत यामध्ये गरम मसाला नाही आहे, फक्त रेड चिली पावडर आहे. चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे, जेणेकरून साबुदाणा आणि जी आपण शेंगदाण्याची पावडर केलेली आहे त्याची छान, याच्यानंतर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. आता यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे, जास्त काही अवघड रेसिपी नाही. पाणी तुम्ही मोजून नाही घातलं तरीही चालेल. फक्त हे पीठ आपल्याला असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे, एक बॅटर प्रमाणे तयार करायचं आहे. सो त्याच्यासाठी लागेल तेवढं तुम्हाला पाणी यामध्ये तुम्ही घालवू शकता आणि पाण्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते, तुमच्या साबुदाण्यावरती डिपेंड आहे. जर तुम्ही बारीक घेतला असेल तर पाणी कमी लागेल, जर तुम्ही जाडसर साबुदाणा घेतला असेल तर पाणी तुम्हाला जास्त लागेल. सो इथे पाण्याची क्वांटिटी लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त अशा प्रकारे बॅटर तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे मी थोडंसं घट्टसर असं हे तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरलेली. जर तुम्ही उपवासाला बनवत असाल आणि कोथिंबीर नसेल चालत तर तुम्ही ही सुद्धा स्किप करू शकता. आणि जर तुम्ही ही रेसिपी उपवासाला नसेल बनवत, असाच नाश्ता करण्यासाठी बनवत असाल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता, कारण कोथिंबीरची चव खूप छान लागते. आता ही कोथिंबीर घालून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे आणि याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटासाठी तुम्ही ठेवू शकता आणि जर तुम्ही खूप घाईत असाल तर 5 मिनिटे ठेवलं तरीही चालेल. अशा प्रकारे आता जे आपण पाणी घातलेलं होतं हे या सगळ्या साबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे. सो बॅटर हे एकदम कोरडं असं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण जी मगाची पेस्ट तयार करून घेतली होती बटाटा आणि मिरचीची, ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. यामध्ये कधी कधी तुमचा बटाटा जाडसर एकदम राहू शकतो किंवा बारीकसुद्धा होऊ शकतो,
ते तुम्ही तुमच्या मध्ये येऊ शकता आणि एकदम बारीक अशी पेस्ट केली त्याची तरीही चालेल. सो अशा प्रकारे आता हे मिक्स करून झालेलं आहे. याच्यानंतर आपल्याला 1 वाटी दही घ्यायचं आहे. तुमच्या घरात जे अवेलेबल आहे दही तुम्ही ते घेऊ शकता किंवा बाजारातून विकत आणलं तरीही चालेल. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे दही थोडंसं आपल्याला फोडून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत. अशा प्रकारे आपल्याला हे दही करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे बीटर असेल तुम्ही त्या बीटरने सुद्धा हे बीट केलं, फेटलं थोडंसं तरीही चालेल किंवा असं चमच्याच्या मदतीने फेटलं तरीही चालेल. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला 1 चमचा तेल घ्यायचं आहे. अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत फोडणीसाठी आपल्याला. आता हे आपले जिरे घालून झालेले आहे, थोडेसे तडतडून द्यायचे. त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. इथे तुम्ही वाळका कढीपत्तासुद्धा वापरू शकता. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल ताजा कढीपत्ता तर तुम्ही तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचं आहे, जेणेकरून ते आपण जे मसाले घातलेले आहे ते छान असे तेलामध्ये फ्राय होतील. जे आपण मगाशी दही फेटून ठेवलं होतं त्या दह्यामध्येच आपल्याला ही फोडणी घालायची आहे आणि छान अशी थोडीशी तडतडून द्यायची, जेणेकरून दह्यालाही याची खूप छान अशी टेस्ट येते. जरी ते तुम्हाला तेल आवडत नसेल तुम्ही तूप किंवा बटर वापरलं तरीही चालेल, ते तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे तुम्हाला तेल वापरायचं आहे की बटर. आता ही जी आपली फोडणी घालून झालेली आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची, जेणेकरून याची छान अशी टेस्ट लागते. आता हे आपण साईडला ठेवून घेणार आहोत. इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालू शकता किंवा तुम्हाला तूप किंवा बटर आवडत असेल तुम्ही ते वापरलं तरीही चालेल. अशा प्रकारे ते स्प्रेड करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण जे मगाशी साबुदाणा, शेंगदाणा आणि बटाट्याचं जे बॅटर बनवलेलं होतं ते अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे. हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आवडीनुसार पसरवू शकता. जर तुम्हाला जाडसर आवडत असेल तर तुम्ही असं जाडसर पसरू शकता किंवा जर तुम्हाला एकदम पातळ असं हवं असेल तर तुम्ही ते चमच्याच्या मदतीने दाबून असं स्प्रेड करू शकता. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि रेड चिली फ्लेक्स घालायचे आहे थोडेसे गार्निशिंगसाठी. त्याच्यानंतर अर्धा चमचा तेल घालायचं. हे तुम्ही झाकून ठेवून सुद्धा शिजवू शकता. जर तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर तुम्ही हे झाकण याच्यावरती ठेवून ते शिजवू शकता. आता हे एका बाजूने क्रिस्पी असं फ्राय झालेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही उलटण्याच्या मदतीने ते दाबून सुद्धा भाजू शकता, जेणेकरून खालची जी त्याची बाजू आहे ती छान अशी क्रिस्पी होईल. अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं आहे. आता आपण हे पलटी केलेलं आहे आणि हे दुसऱ्या बाजूनेही आपल्याला थोडंसं तेल घालून क्रिस्पी असं फ्राय करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तेल आवडत नसेल तर तुम्ही लेस ऑइलसुद्धा बनवू शकता. नॉनस्टिकच्या पॅनवरती तुम्ही थोडंसं तेल टाकून ते बनवू शकता. फक्त थोडंसं मीडियम आचेवरती ते भाजा, जेणेकरून क्रिस्पी होईल. एकदम हाय फ्लेमवरती भाजू नका, नाही तर ते भाजलं जाणार नाही आणि क्रिस्पीसुद्धा होणार नाही, करपलं जाईल ते लगेच. सो अशा प्रकारे हे आपलं तुम्हाला दिसत असेल बघा, दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी झालेलं आहे. अशाच प्रकारे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. आता जे आपण मगाशी फोडणीचं दही तयार केलं होतं, आज आपण शिल्लक राहिलेल्या पिठापासून एक चविष्ट लहान मुलांसाठी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही बाहेर जाऊन खूप महागडी रेसिपी खाता आणि तेवढी ती हायजेनिक फ्री नसते. सो आज आपण घरच्या घरी हायजेनिक फ्री रेसिपी फक्त मळलेल्या गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला गव्हाचं मळलेलं पीठ घ्यायचं आहे, जे चपाती करून आपल्याकडे शिल्लक राहिलेलं असतं ते घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे शिल्लक राहिलं नसेल गव्हाचं पीठ तर तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी करण्यासाठी गव्हाचं पीठ मळून घेऊ शकता. सो अशा प्रकारे आता हे आपण पीठ घेतलेलं आहे. याच्यानंतर या पिठासाठी आपल्याला तेल आणि मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. तेल 1 चमचा आणि मीठ चवीनुसार ते मिक्स करायचं आणि त्या तेलामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे चपातीच्या पिठामध्ये मीठ घालत असेल तर तुम्हाला ही प्रोसिजर करावी लागणार नाही, आणि जर तुमच्याकडे चपातीच्या पिठामध्ये मीठ नसेल तर तुम्हाला ही प्रोसिजर करावी लागेल, जेणेकरून या पिठाला छान असं मीठ मिळेल आणि तेल मिळेल. सो अशा प्रकारे आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही इथे बटर किंवा तुपाचा वापर केला तरीही चालेल. सो हे पीठ मळून झालेलं आहे. याच्यानंतर आपल्याला या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. हे गोळे तुम्ही मीडियम साईजचे करू शकता, लहान मोठे सुद्धा करू शकता. तुम्हाला जसं आवडत असेल त्या प्रकारे तुम्ही हे गोळे तयार करून घ्या. आता इथे 4 गोळे तयार झालेले आहेत. जर तुम्ही याच्यापेक्षा छोटे केले तर तुमचे 5 ते 6 गोळे तयार होतात. याच्यानंतर त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला गव्हाचं कोरडं पीठ लावायचं आहे आणि ते अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. इथे लक्षात ठेवा लाटताना की जास्त जाडही लाटायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही, लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून ही रेसिपी करायला आपल्याला सोपं जाईल. जे आपण पीठ लावून घेतलं होतं ते सगळ्या बाजूने चोळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपली ही पोळी लाटून झालेली आहे.
आता जे आपले गोळे शिल्लक राहिलेले आहेत त्या गोळ्यांचे सुद्धा अशा प्रकारे आपण पोळ्या लाटून घेणार आहोत. तुम्ही याच्यापेक्षा साईज छोटी केली तरीही चालेल किंवा मोठ्या साईजचं केलं तरीही चालेल. याच्यानंतर इथे आपल्याला एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. गरम करून घ्यायचं म्हणजे पाणी उकळलेलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपल्याला या पोळ्या या पाण्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तरीही चालेल, तुम्ही त्याच्यामध्ये सोडू शकता. आणि जर तुमच्याकडे मोठी कढई अवेलेबल नसेल सो तुम्ही अशा प्रकारच्या छोट्या कढईमध्ये सुद्धा ही रेसिपी करू शकता. एका कढईमध्ये इथे आपण 4 पोळ्या टाकलेल्या आहेत. जर तुमची कढई छोटी असेल तर तुम्ही 2-2 पोळ्या घातल्या यामध्ये तरीही चालतील. या पोळ्या घातल्यानंतर थोडंसं तुम्हाला असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे लक्षात ठेवा की पाणी उकळल्यानंतरच तुम्हाला पोळ्या घालायच्या आहेत, नाहीतर पोळ्या ते एकमेकांना चिकटल्या जातील. 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पोळ्या एकमेकांना चिकटणार नाहीत. आणि जरी तुम्ही यामध्ये तेल नाही घातलं, गरम पाण्यामध्ये पोळ्या घातल्या ना तर अजिबात त्या चिकटत नाहीत. ही रेसिपी करायला जास्त वेळ लागत नाही आणि या पोळ्या शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटात या पोळ्या अशा वरती पाण्यावरती तरंगायला लागतात, जेणेकरून तुम्ही समजून जा की या पोळ्या शिजलेल्या आहेत. यामधून या पोळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि फॅनखाली आपल्याला थंड करायच्या आहेत. तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे मी या फॅनखाली थंड करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्या आपल्या हाताला चिकटणार नाहीत आणि एकदम नॉनस्टिकी अशी आपली ही पोळी तयार होईल. अशा प्रकारचा इथे आपल्याला चमचा घ्यायचा आहे जो आपण शंकरपाळी कट करण्यासाठी वापरतो. जर तुमच्याकडे असा चमचा नसेल आणि जर तुमच्याकडे चाकू असेल, तुम्ही चाकूच्या मदतीने सुद्धाही कट करू शकता. मीडियम साईज हे आपल्याला कट करायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आपण हे कट करून घेतलेलं आहे. सो तुम्हाला जो शेप आवडत असेल तुम्ही त्या शेपमध्ये हे कट करू शकता. इथे एका पॅनमध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तेल घ्यायचं आहे. जर तुम्हाला बटर किंवा तूप आवडत असेल तुम्ही ते वापरलं तरीही चालेल. अर्धा चमचा जिरे घालायचे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची. हे दोन्ही छान असं तेलामध्ये तडतडून द्यायचं आहे, जेणेकरून मोहरी आणि जिऱ्याची फोडणी छान अशी तयार होईल. थोडंसं फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेऊ शकता आणि त्या छोट्या छोट्या अशा कट करून घ्यायच्या आहेत. लसूण घालून झाल्यानंतर हा लसूण सुद्धा आपल्याला फ्राय करायचा आहे. जास्त फ्राय नाही करायचा, गोल्डन ब्राऊन थोडासा झाला पाहिजे. एक जाडसर असा कांदा चिरवण्यासाठी चिरतो त्याचप्रमाणे हा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि हा आता आपल्याला याच तेलामध्ये हा फ्राय करून घ्यायचा आहे. पूर्ण असा गोल्डन ब्राऊन नाही करायचा, मीडियम असा आपल्याला हा फ्राय करायचा आहे, जेणेकरून ही रेसिपी करायला आपल्याला सोपं जाईल. सो अशा प्रकारे हे आता फ्राय करून आपल्याला कांदा घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर यामध्ये एक छोटी वाटी आपल्याला कोबी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 1 टोमॅटो लिहिलेला आणि 1 बारीक चिरलेली शिमला मिरची घ्यायची आहे. सो हे सगळ्या आपल्या भाज्या घालून झाल्यानंतर हे छान असं मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, जेणेकरून भाज्यांना पाणी सुटलं जाईल आणि त्या लगेच शिजल्या जातील. जर तुमच्याकडे यामधली एखादी भाजी अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल. तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असेल तुम्ही त्या घालू शकता, जेणेकरून लहान मुले भाजी खाण्यास नकार देतात. सो अशा प्रकारे त्यांना भाजी आपण खाऊ घालू शकतो. 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे. याच्यानंतर 1 चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा आहे. जर तुमच्याकडे रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस नसेल तर तुम्ही घरामध्ये मिरची वाटून घातली तरीही चालेल. आणि लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडीशीच घाला. 1 चमचा शेजवान चटणी आणि 1 चमचा सोया सॉस घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्यांना हा मसाला लागला जाईल आणि छान अशी याची टेस्ट येईल. जास्त वेळ लागत नाही, 1 ते 1.5 मिनिटे तुम्ही हे फ्राय करू शकता. हे तुम्ही हाय फ्लेमवरती किंवा लो किंवा मीडियम फ्लेमवरती फ्राय केलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त छान असा मसाला या भाज्यांमध्ये मिक्स झाला पाहिजे आणि थोडासा मसाला शिजला पाहिजे. याच्यानंतर आपण जे नूडल्स तयार केलेले आहेत ते नूडल्स याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. हे नूडल्स कट करताना जर तुमच्या हाताला किंवा प्लेटला चिकटत असेल तर थोडंसं असं जे कोरडं पीठ आहे आपलं गव्हाचं ते तुम्ही त्याच्यावरती भुरभरू शकता आणि हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही. तुम्ही जेव्हा घरात पाहुणे येतात तेव्हा ही अशी रेसिपी इंटरेस्टिंग बनवू शकता. सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे गार्निशिंगसाठी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुम्ही असंच सर्व करू शकता किंवा एखाद्या चटणीबरोबर हे सर्व केलं तरीही चालेल.
चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.